नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात शिया समुदायाच्या दर्ग्यात इस्लामिक स्टेटच्या आत्मघाती हल्लेखोरानं काल घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात किमान 81 जण मृत्युमुखी पडले असून 250हून अधिक जण जखमी झाले आहेत. सेवाने शहरात असलेल्या संतलाल शहाबाज कलंदर यांच्या दर्ग्यात ही दुर्घटना घडली. या दर्ग्यात सुफी नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना हल्लेखोरानं प्रथम हातबॉम्ब फेकला, मात्र तो फुटला नाही हे लक्षात येता त्यानं स्वतःलाच उडवून दिलं. या बॉम्बस्फोटानंतर पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या सीमा बंद केल्या आहेत. दरम्यान ISIS या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून शिया समुदायाला लक्ष्य केल्याचंही म्हटलं आहे. तिहेरी तलाक, निकाह हलाल आणि बहुपत्नीत्व या मुस्लिम धर्मातल्या प्रथांच्या विरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांना 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती JS खेर यांनी ही माहिती दिली. लैंगिक समानता, निधर्मीवाद अशा आधारावर मुस्लिम धर्मातल्या प्रथांना विरोध करत काळानुरूप त्यात बदल करावेत असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. हे सगळे प्रश्न संवैधानिक असल्यानं घटनापीठानं त्यावर निर्णय घेणं योग्य ठरेल असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याचिका घटनापीठाकडे सोपवल्या आहेत. विमुद्रीकरणानंतर चलन टंचाईची परिस्थिती काही आठवड्यातच पूर्ववत करण्यात आली असून त्यामध्ये टाकसाळ महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे असे गौरवोद्गार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काढले. या निर्णयामुळे 86% नोटा व्यवहारातून बाद झाल्या, त्यामुळे मोठी चलन टंचाई निर्माण झाली. त्यावेळी लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी या दृष्टीनं नवं चलन छापण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं असंही जेटली म्हणाले. टाकसाळ महामंडळाच्या 11व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. भारतासारख्या देशात एवढी मोठी प्रक्रिया सुरळीत पार पडणं मोठं यश आहे. टाकसाळीतले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या काळात एकही सुट्टी न घेता अविश्रांत काम केलं अशा शब्दात जेटली यांनी त्यांचं कौतुक केलं. अमेरिकेत 7 मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्तास मागे घेतला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेतल्या उद्योजक आणि नागरिकांनी विरोध केला होता. तसंच न्यायालयानं त्यावर असंतोष व्यक्त करत आक्षेपही घेतला होता. निर्वासितांना नक्की प्रवेश द्यायचा की नाही या संभ्रमामुळे अमेरिकी विमानतळांवरही मोठा गोंधळ उडाला होता. अखेरीस या संदर्भातला सुधारित आणि काटेकोर नियम पुढील आठवड्यात सादर करणार असल्याचं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. पाहूया राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. महानगरपालिकेत स्वच्छ प्रशासन आणि विकासाची हमी भाजपा देत असून विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचारानं कळस गाठला होता. भाजपा याची दुरुस्ती करत असून याचे सकारात्मक परिणाम जनतेला दिसत आहेत असंही ते म्हणाले. काँग्रेससह शिवसेनेलाही लक्ष्य करत ज्या काँग्रेसचे हात भ्रष्टाचारानं बरबटले आहेत अशा काँग्रेसवर आयुष्यभर टीका करणाऱ्या सेनेकडून काँग्रेसचं होणारं कौतुक समजण्यापलीकडचं आहे असा टोलाही नायडू यांनी लगावला. मुंबई भाजपानं शिवसेना मुखपत्रावर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर नायडू यांनी कोणत्याही वर्तमानपत्रावर बंदी घालणं हा आमचा सिद्धांत नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार नाही असंही यावेळी स्पष्ट केलं. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असताना उल्हासनगर महापालिकेनं अनोखी शक्कल लढवली आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदाराला वस्तूंच्या खरेदीवर तसंच काही सेवांमध्ये सवलत देण्याची योजना उल्हासनगर महापालिकेनं जाहीर केली आहे. यानुसार रिक्षा भाड्यास सूट, तयार कपडे आणि उपहारगृहातल्या खाद्यपदार्थांवर 20% सूट दिली जाणार असून इथल्या डॉक्टरांनीही त्यांच्या मानधनात 50% सूट देण्याची घोषणा केली आहे. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं बॅडमिंटनच्या महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवत 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हा बहुमान मिळवणारी ती दुसरी भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. याआधी केवळ सायना नेहवालनं हा मान मिळवला होता. रिओ ऑलिम्पिकमध्ये रजत पदक पटकावणाऱ्या PV सिंधूचं हे कारकिर्दीतलं आतापर्यंतचं सर्वोच्च मानांकन आहे. BCCIच्या नव्या प्रशासक मंडळाची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे. लोढा समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.
माजी महालेखापाल विनोद राय यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार असून विक्रम लिमये, डायना एडलजी आणि रामचंद्र गुहा या बैठकीत सहभागी होतील. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यासोबत ही बैठक होईल. या बैठकीत लोढा समितीचे सचिव गोपाल शंकर नारायणन आणि इतर लेखापालांना बोलावलं जाण्याचीही शक्यता आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.